हाय काहीच आम्ही सगळे गावाला आलो आहे. गावाला येऊन एवढं छान वाटतं. हे इकडे भाजी लावायला सगळं हे केलं आहे, मला वाटतं भाजून ठेवलं आहे माती. आणि हे इकडे समोर भाजीचा बेल आहे, हे नारळाची झाडं, आंब्याची झाडं, काजू. आणि आता आम्ही छान आता बीचवर जाणार आहोत, परत मासे आणायला जाणार आहोत. इथे तेजपत्ता वाटतं, हे चिक्कूचं झाड आहे इकडे. हे बघून एवढं छान वाटतंय ना. हे सगळे इकडे बसलेत झोपाळ्यावर. इकडे छान तुळस. इकडे घरात सगळे कामं चालू आहेत, सगळे कामं करतायत. किचन आहे इकडे, इकडे किचन आहे, पण आम्ही किचनमध्ये जेवण न करता इकडे चूल पेटवली आहे. इथे चुलीवर जेवण करणार. आता वडे मटण करणार, तेव्हा दाखवतो तुम्हाला. हे इकडे बाजूवाल्यांचं घर आहे, तिकडे पण काहीतरी भाज्या लावलेत त्यांनी काय काय. हा तेजपत्त्याचं झाड आहे. आणि ते आता पानं मी काढायला चढली होती, पण मी पडले म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. घेतला होता मोबाईल, पण ते पडले. कडं वरती चढलेले, ह्याच्यावर थोडंसं जागा अरुंद असल्यामुळे चढताना पडली खाली. हे थोडीशी पानं काढली, आता स्वच्छ पाण्यात धुते. हे तेजपत्त्याचे पानं आणि सुकायला घालते. स्वच्छ धुतली मग आपण जेवणात न धुताच टाकतो ना, ते स्वच्छ धुवून आता सुकायला घालते. हे आता गॅसवर टोप चढलेला आहे, त्याच्यात हिंग, कांदा आणि झाडावरचा, हे बघा ह्या झाडावरचा मगाशी मी दाखवल्याप्रमाणे तेजपत्ता काढून त्याच्यात टाकल्या गेलाय. ही आमची बहीण, माझी छोटी नाही मोठी, मटण फोडणीला घालते आणि आम्ही टेस्ट करणार. ही बनवते, ही गावची हळद. सगळं गावचंच आहे इथे, मुंबईवरून काही नाही आणलंय आम्ही येताना. हे सगळं गावचंच आहे. हे इकडे आमची लाकडाची खोप आहे, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून सांगा. हे सगळे माझी मुलं बसलेत, बहिणीची माझी सगळे बसलेत. तिकडे मी मगाचा तेजपत्ता धुवून बघा स्वच्छ सुकायला घातलाय. नंतर व्हिडिओ वडे जेव्हा थापू तेव्हा तुम्हाला पुढचं मी दाखवते. याच्या पुढे आता मटणाचं फोडणीला घालते. ते बघा आता गेलं मटणचं फोडणीला. हे वड्याच्या पिठाला आता आम्ही स्मोक देतोय. आणि ह्याच्यावर काय तेल ओतायचं, थोडंसं तेल. मग झाकण ठेवाय. अरे वा छान ग. हे ह्याचं कोळसे घेऊन दिले तर आपल्या घरी पण करता येईल ना. मग घरी मी कधी 1 वर्ष केलं होतं करवंटीच आहे ना, त्याचं एक गाडी व्हिडिओ असेल. हे लहान असताना कोणी कोणी खाल्लेत ते कमेंट करून सांगा. हे गावचे वाटाणे आम्ही तेव्हा 4 आण्याचे 8 आण्याचे असे घ्यायचं. मटणात टाकायला काजू सोडलेत आम्ही. हे मटणाला आता छान उकळी येते. थांब तेच ग, पकड शोधते. पकड कुठे दिसत नाही. आता गावाला पकड हीच आम्ही वापरतो. आम्ही आता असेच राऊंड मारायला आलोय बाहेर, करवंद शोधायला. इकडे सगळीकडे करवंद कुठे मिळतात का बघतो. जांभळ, करवंद, आंबे. पिशवी घेऊन आलोय, पण अजून पिशवी खालीच आहे, काय भरलेली नाही आहे. झालं सगळं दिवसभर चिकन मटन वडे सगळे खाऊन झाले. आता सगळे हौजी खेळले. काय खेळता तुम्ही? काय खेळताय? उनो.
उनो खेळायला बसले सगळे. शिरा आहेत ना त्याच्यात ते आणलेले असतात ना, त्या लूज होतात. हे इकडे संभाषण देते. दीदी कधी लक्षात ठेव, डोकं दुखत असेल तर रात्रीचे 1:22 झालेत बरोबर. पुढे गेलो टायमिंग आपण सांगतो. आणि आता आम्ही हौजी खेळायला बसलोय. एवढे सगळे मेंबर हौजी खेळायला बसलोय. फायनली आम्ही आता इथून निघत आहोत. घराला लॉक लागला आहे. चाललो आम्ही आता. बाय बाय. आम्ही आता शंकराच्या मंदिरात आलो आहोत दर्शनाला. हे स्वयंभू आहे शंकराचं मंदिर. दरवर्षी शंकराची पिंडी ही हळूहळू वाढत जाते. आधी इथे जे गावकरी आहेत ते बोलले की आधी छोटी होती आणि ती दिवसेंदिवस थोडी वाढत जाते. इथे मंदिर हे इकडे पण आहे. हे शिवलिंग आहे सगळे. 12 आहे तिथे. 9 आहेत. हे इकडे शिवलिंग आहे. इकडे देवीचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला. पूर्वीपासून हे मंदिर आहे. त्याचं आता दर्शन घ्या तुम्ही पण, आम्ही पण दर्शन घेतो सगळ्यांनी.